आज आपण राज्यशास्त्राचा पहिला धडा बघूया, संविधानाची वाटचाल. भारताची राज्यघटना ही साधारणतः स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 3 वर्षांनी लिहिली गेली आणि 1950 पासून आपण भारतीय संविधानाप्रमाणे आपला राज्यकारभार सुरू केला. तर भारतातील संविधान हे जगातील अनेक महान संविधानांपैकी एक आहे आणि सर्वात मोठं लोकशाहीला योग्य असं संविधान म्हणून भारताच्या संविधानाचा उल्लेख केला जातो. बऱ्याच देशांचं लिखित संविधान आहे, त्यापैकी आपल्या भारताचं संविधान सुद्धा लिखित स्वरूपाचं आहे. तर या संविधानाची वाटचाल आजच्या दृष्टीने आपण विचार केल्यास कशा प्रकारे होते, संविधानामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केलेला आहे, त्याचं उद्दिष्ट काय, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास आज आपण संविधानाची वाटचाल या पाठामध्ये करणार आहोत. तर सुरुवात करूया. राज्यशास्त्राच्या आतापर्यंतच्या पाठ्यपुस्तकातून आपण स्थानिक शासन संस्था, भारतीय संविधानातील मूल्य आणि त्यातून व्यक्त होणारे तत्वज्ञान, याचबरोबर संविधानाने निर्माण केलेली शासन यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताचे स्थान यांचा विस्तृत आढावा घेतला. म्हणजेच राज्यशास्त्राच्या मागील इयत्तांमध्ये आता मागील इयत्तांमध्ये राज्यशास्त्राला आपण नागरिक शास्त्र असं म्हणत होतो. 9वी पासून आपण त्याला राज्यशास्त्र म्हणतो. तर तुम्ही मागील इयत्तांचा विचार केल्यास आपण अनेक स्थानिक शासन संस्थांचा अभ्यास केलेला आहे. भारताचा राज्यकारभार हा 3 पातळ्यांवर चालतो. संपूर्ण देशाचं जे सरकार असतं त्याला आपण केंद्र सरकार किंवा केंद्र शासन असं म्हणतो. नंतर प्रत्येक राज्याचा कारभार वेगळ्या सरकारांद्वारे केला जातो, ज्याला आपण राज्य सरकार आहे असं म्हणतो. त्याचप्रमाणे गाव, शहर, महानगर या ठिकाणचा राज्यकारभार करण्यासाठी परत 3ऱ्या पातळीवर एक शासन संस्था असतात, ज्याला स्थानिक स्वराज्य संस्था असं आपण म्हणतो. म्हणजेच ग्रामपंचायत, ग्रामपालिका, नगरपालिका, महानगरपालिका यासारख्या ज्या संस्था आहेत त्यांना आपण स्थानिक शासन संस्था असं म्हणतो. तर मागील इयत्तांमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी बघितल्या. त्याचप्रमाणे इयत्ता 8वी मध्ये तुम्हाला आठवत असेल की परराष्ट्र धोरण आणि भारताचे परराष्ट्र धोरण असे 2 वेगवेगळे पाठ आपल्याला दिलेले होते, ज्यामध्ये भारताचं परराष्ट्र धोरण कसं असलं पाहिजे आणि या व्यतिरिक्त प्रत्येक देश आपलं परराष्ट्र धोरण ठरवताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करतो हे सुद्धा आपण त्यावेळेला शिकलो. भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले आहे. आता या ठिकाणी धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य यासारख्या शब्दांचे अर्थ तुम्हाला माहिती असले पाहिजे. धर्मनिरपेक्ष म्हणजेच आपल्या देशाचा कुठलाही एक असा धर्म नाही, आपण सर्व धर्मांना समान मान्यता देतो. जसं तुम्ही काही मुस्लिम बहुल राष्ट्र बघितले असतील तर त्या ठिकाणी मुस्लिम हा त्यांचा अधिकृत धर्म आहे त्या देशाचा. आपल्या देशाचा असा कुठलाही अधिकृत धर्म नाही. भलेही कोणत्याही धर्माचे लोक कितीही कमी असो, अल्पसंख्याक असो, तरीही आपण सर्व धर्मांना समान वागणूक देतो. या तत्वालाच मुळात आपण धर्मनिरपेक्षता असं म्हणतो. याशिवाय लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांद्वारे लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. आणि गणराज्य म्हणजे जेव्हा एखादा भूप्रदेश खूप जास्त मोठा असतो, भारतासारखा, अमेरिकेसारखा, चीनसारखा, तर अशा ठिकाणी संपूर्ण देशाचा कारभार एका शासनाद्वारे करणं अवघड असतं. मग अशा वेळेला त्या ठिकाणी राज्यांची विभागणी केली जाते. म्हणजेच थोडक्यात त्या देशाचे कारभाराच्या दृष्टीने वेगवेगळे विभाग पाडले जातात, ज्याला आपण राज्य म्हणतो. आणि अशी व्यवस्था म्हणजे गणराज्य व्यवस्था. तर भारताच्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि गणराज्य या सर्व गोष्टींचा अंतर्भाव केलेला तुम्हाला दिसेल. सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचे एक साधन
म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिले जाते. कुठल्याही देशातील नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व जर मिळायला हवी असतील, न्याय मिळायला हवा असेल किंवा आपल्या मर्जीप्रमाणे जीवन जगण्याचा आणि विकास करण्याचा अधिकार मिळायला पाहिजे असेल तर त्यासाठी लोकशाही शिवाय इतर कुठल्याही पद्धतीची शासन व्यवस्था चांगली नसते. जसं राजेशाहीमध्ये राजा सांगेल त्याप्रमाणेच वागावं लागतं. एकाच व्यक्तीच्या हातात एक केंद्रीय सत्ता असते. मग तो जे निर्णय घेईल त्याला लोकांचं पाठबळ आहे की नाही हेही आपल्याला माहिती नसतं. परंतु लोकशाहीमध्ये तसं नसतं. लोकशाहीमध्ये शेवटची जी काही शक्ती किंवा आपण ज्याला पॉवर असं म्हणतो ती लोकांच्या हातात असते. एखाद्या व्यक्तीच्या किंवा एक केंद्रीय सत्ता नसते. अनेक लोक मिळून जेव्हा बहुमत होईल त्याच वेळेला एखादा निर्णय घेतला जातो. म्हणूनच लोकशाहीला आपण सर्वात चांगली शासन व्यवस्था असं म्हणतो. तर या ठिकाणी भारताचा विकास करण्याच्या दृष्टीने किंवा लोकांच्या हितासाठी एक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचं एक साधन म्हणून या भारतीय लोकशाहीकडे आपण बघतो. भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली. तर मी सांगितल्याप्रमाणे सर्वसाधारणपणे 1946-47च्या आसपास संविधान लिहिण्यास सुरुवात झाली. 3 वर्ष लागली त्यासाठी. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच आपण आपल्या संविधानानुसार कारभार करायला सुरुवात केली नव्हती. त्यासाठी आपल्याला 1950 साल उजाडेपर्यंत वाट बघावी लागली. आणि मग अधिकृतपणे ह्या भारतीय लोकांनी लिहिलेल्या लिखित संविधानानुसार 26 जानेवारी 1950 पासून आपण राज्यकारभार आपल्या संविधानानुसार करण्यास सुरुवात केली. आणि म्हणूनच आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन, प्रजा म्हणजे प्रजेचं, सत्ताक म्हणजे सत्ता, प्रजेची सत्ता असलेला तो दिवस होता. त्यापासून प्रजेच्या सत्तेप्रमाणे राज्यकारभाराला सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत संविधानाच्या आधारे जो राज्यकारभार झाला त्यातून भारतीय लोकशाहीचे व्यापक होत गेलेले स्वरूप, भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेले महत्वाचे बदल, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलली गेलेली पावले याचा प्रस्तुत प्रकरणात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. तर कुठलीही गोष्ट ही कायम शाश्वत नसते. त्यावेळेला लिहिलेली जी काही संविधान असेल ते कायमस्वरूपी तसंच चालत राहावं असं आपण म्हणू शकत नाही. कारण काळानुसार त्यामध्ये बदल करावा लागतो. त्या काळानुसार जी आवश्यक गरजेनुसार गोष्टी त्यात अंतर्भाव कराव्या लागतात किंवा काही गोष्टी ज्या खूप जुन्या झालेल्या आहेत ज्यांची गरज नाही त्या काढून टाकाव्या लागतात. तर आतापर्यंतच्या 70 वर्षाच्या काळामध्ये संविधानामध्ये काय बदल झाले आणि त्यासाठी कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार केला गेला या सर्व गोष्टींचा आपण थोडक्यात या पाठामध्ये आढावा घेणार आहोत. हा आशय अर्थातच 3 मुद्द्यांपुरता मर्यादित आहे. एक म्हणजे लोकशाही, दुसरं सामाजिक न्याय व समता आणि तिसरं न्याय व्यवस्था. मग आपण संविधानाची वाटचाल या गोष्टीचा विचार करताना ढोबळ मानाने 3च मुद्द्यांचा विचार करणार आहोत. एक म्हणजे स्वतः लोकशाही, दुसरं सामाजिक न्याय आणि समतेच्या दृष्टीने यामध्ये काय बदल आणि काही जुन्या गोष्टी काढून टाकल्या गेल्या याचा आपण विचार करूया. आणि न्याय व्यवस्था संविधानाकडे कोणत्या दृष्टीने बघते या सर्व गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. तर त्यातील पहिल्या मुद्द्याचा आपण सर्वप्रथम विचार करू की लोकशाही. लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचं असतं ते राजकीय प्रगल्भता. म्हणजेच ज्या लोकांना आपण निवडून देतो ते लोक किती प्रगल्भ आहेत आणि त्यांच्यामध्ये काळानुसार किती प्रगल्भता आलेली आहे त्यावर लोकशाहीचा संपूर्ण सारासार किंवा लोकशाहीचं यश अवलंबून असतं. तर सर्वप्रथम आपण राजकीय प्रगल्भता याचा विचार करूया. लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही. त्या संरचना आधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते. म्हणजेच एखाद्या देशाने संविधान लिहिलं आणि सांगितलं की आम्ही लोकशाही पद्धतीने राज्यकारभार करतोय, परंतु प्रत्यक्षात तसं होतं का याचा पण विचार करायला पाहिजे.
म्हणजेच भारतामध्ये जर आपण म्हणू शकतो की लोकशाही आहे प्रत्यक्षात, परंतु चीन, पाकिस्तान या देशांमध्ये ते लोक फक्त सांगतात की आमच्याकडे लोकशाही आहे, परंतु प्रत्यक्षात खरोखर च्या पद्धतीने लोकशाहीची जी तत्व आहे, मूळ तत्व, त्या तत्वांच्या आधारे प्रत्यक्षात राज्यकारभार आजही होतो का याचा विचार केला पाहिजे. त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था आहेत. जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते. म्हणजे या ठिकाणी भारतामध्ये अगदी पानटपरीवाला असेल किंवा कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असेल तर त्याला लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्यापासून कोणतीच गोष्ट अडवू शकत नाही. म्हणजेच कोणताही व्यक्ती राज्यकारभार करण्यास सक्षम आहे किंवा तो राज्यकारभार त्याची करायची इच्छा असेल तर त्याला निवडणूक लढवण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. म्हणजेच इथे जनतेचा सहभाग अतिशय मुक्तपणे आहे हे आपल्याला दिसतं. म्हणजे स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला, फक्त विशिष्ट व्यक्तींनाच संधी मिळेल, राजघराण्यातील व्यक्ती फक्त पुढचा राजा होऊ शकत असे, अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला लोकशाहीमध्ये दिसत नाही आणि भारतामध्ये ती प्रत्यक्षात सुद्धा दिसत नाही. म्हणजे तुम्ही बघा, कोणीही अगदी निवडणुकीला उभा राहू शकतो, जिंकून येऊ शकतो, राज्यकारभार करून येऊ शकतो. याचाच अर्थ जनतेचा सहभाग अगदी निर्विवाद आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये आहे. म्हणजेच भारतीय लोकशाही मोठ्या प्रमाणात या बाबतीत यशस्वी झाल्याचं आपल्याला दिसतं. ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय्य वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे यश आहे. मी जसं तुम्हाला चीनचं उदाहरण दिलं की चीनमध्ये कायम एकाच पार्टीला निवडणूक लढवता येते. मग अर्थ काय, जर कायम तीच पार्टी निवडून येणार असेल तर मग ती पार्टी योग्य पद्धतीने राज्यकारभार करत नसेलही तरी लोकांना पार्टीच बदलता येत नसेल तर मग लोकांच्या हातात सत्ता आहे असं खऱ्या अर्थाने म्हणताच येत नाही. परंतु भारतामध्ये मात्र तसं नाही. भारतामध्ये निवडणुकाच्या मुक्त आणि न्याय्य वातावरणात होतात. निवडणूक आयोग जो असतो तो निवडणुका निपक्षपातीपणे घेण्यासाठी खूप सक्षम आहे भारतामध्ये. तर ही गोष्ट आपल्याला मान्य करावीच लागेल. म्हणजेच निवडणुका निपक्षपातीपणे झाल्या तरच योग्य उमेदवार निवडून आला किंवा लोकांचं खरं मत जे आहे त्याप्रमाणे निवडणूक झाली आणि उमेदवार निवडून आला असं आपण म्हणू शकतो. आणि भारतामध्ये तशा निवडणुका अतिशय मुक्त आणि न्याय्य वातावरणात होतात. हे सुद्धा एक लोकशाहीचं मोठं यश म्हणावं लागेल. भारतीय लोकसंख्या व विस्तार या दोन्हींबाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळीवर निवडणुका घेणे ही बाब आव्हानात्मक आहे. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदारांच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत झाली आहे. आता या ठिकाणी भारतीय लोकसंख्येचा विचार करता जगातील दुसऱ्या क्रमांकाची आपली लोकसंख्या आहे चीन नंतर, आणि काही दिवसांनी कदाचित आपण चीनलाही मागे टाकू. तर एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये आणि एवढा मोठा भूभाग असलेल्या मोठ्या देशामध्ये निवडणुका घेणं हे एक आव्हानात्मक काम आहे. तरी निवडणूक आयोग योग्य पद्धतीने ते आव्हान पेलतो आहे आणि ठराविक मुदतीनंतर वारंवार निवडणुका होतात. त्यामुळे मतदार तेवढा प्रगल्भ झालेला आहे आज, हे आपल्याला दिसतं. निवडणुकीदरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहेत. प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करून मतदान करण्याच्या वृत्तीत वाढ झाली आहे. म्हणजेच पहिल्या काही 20-25 किंवा 30 वर्षाचा विचार केल्यास 1950 पासून निवडणुकीला सुरुवात झाली आणि साधारणतः 90चं शतक उजाडेपर्यंत किंवा 80चं शतक म्हणा, म्हणजे 30 वर्षामध्ये एकच पक्ष कायम सत्तेवर येत होता, काँग्रेस पक्ष. परंतु त्यानंतर मात्र लोकांमध्ये इतकी प्रगल्भता आली की पर्यायी सुद्धा कोणी असू शकतं किंवा काँग्रेसने चांगलं काम केलं नसेल तर आपण त्यांना बदललं पाहिजे, ही लोकांच्या मनामध्ये जी काही भूमिका होती ती मतदानाच्या स्वरूपाने बाहेर पडली आणि मतदार आजच्या ज्वलंत प्रश्नांवर जो योग्य पद्धतीने विचार करू शकेल अशा सक्षम व्यक्तीलाच निवडून दिलं पाहिजे हा विचार करायला लागला. यातून मतदाराची किंवा भारतीय लोकांची प्रगल्भता आपल्याला स्पष्टपणे दिसते. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मताधिकार.
मताधिकार म्हणजेच मत देण्याचा अधिकार. भारतामध्ये विचार केल्यास 18 वर्ष वयाच्या प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे. त्या अगोदरच्या व्यक्तीला योग्य उमेदवार कोण किंवा तेवढी प्रगल्भता आपल्यामध्ये आलेली नसते की आपल्याला योग्य अयोग्य ठरवण्याचा आपल्यामध्ये क्षमता किंवा कुवत तोपर्यंत प्राप्त झालेली नसते. म्हणून आपल्याकडे मत देण्याचा अधिकार हा 18 वर्ष वय झालेल्या व्यक्तीलाच मिळतो. भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली होतीच. त्यानुसार मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती. मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वातंत्र्य भारतात प्रत्येक भारतातील स्त्री पुरुषाला 21 वर्ष वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये मत देणं हा अतिशय महत्वाचा अधिकार आहे ह्याची लोकांना मुळात जाणीवच नव्हती. आणि जाणीव असली तरी इतक्या किचकट आणि जाचक अटी होत्या त्या सर्व स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण काढून टाकल्या. आणि प्रत्येक भारतीय स्त्री किंवा पुरुष, आपण स्त्री पुरुष समानता मानतो. काही देशांमध्ये बऱ्याच वर्षापर्यंत स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता, त्यासाठी त्यांना लढा द्यावा लागला. परंतु भारतामध्ये मात्र स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच आपण स्त्रियांना सुद्धा समान अधिकार दिले. तर सुरुवातीला मत देण्याच्या अधिकाराची वयाची मर्यादा ही 21 वर्ष होती. तो आणखी व्यापक करत मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष इथपर्यंत आणले. म्हणजे बघा, आपण संविधानाची वाटचाल बघतोय म्हणजेच काय की संविधानामध्ये काळानुसार कशा पद्धतीने बदल होत गेले आणि ते का करावे लागले, कोणत्या दृष्टिकोनातून केले गेले, ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार करतोय. की योग्य उमेदवार निवडण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचा विचार केला जावा. आणि आपण बघतो की साधारणतः 16, 17, 18 वर्षानंतर आपल्याला तेवढी प्रगल्भता येते की आपण योग्य अयोग्य निवडू शकतो. मग 21 वर्ष वयापर्यंतचीच का वाट बघायची? म्हणजेच 18 पासून तर 21 वर्ष म्हणजे 18, 19, 20, 21 एवढे 4 वर्षाचा जो गॅप होता तेवढे मतदार त्या योग्य व्यक्तीला निवडण्यापासून मुकले गेले असते. म्हणूनच त्याचा व्यापक विचार करून मतदानाच्या वयाची मर्यादा ही 21 वरून आपण नंतर 18 पर्यंत आणली. स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला यामुळे अर्थातच राजकीय अवकाश प्राप्त झाले. अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. आणि मी सांगितल्याप्रमाणे हा जो काही 4 वर्षाचा कालावधी होता किंवा हा गॅप होता तो भरून काढणं फार आवश्यक होतं. कारण त्यामुळे युवा वर्गाला सुद्धा आपले ज्वलंत प्रश्न मांडून योग्य उमेदवार निवडण्याची संधी त्यामुळे मिळाली. तर अशा पद्धतीने या बदलामुळे भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली. लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. इतकी मतदार संख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही. हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे. संख्यात्मक आणि गुणात्मक म्हणजे काय? फक्त 130 कोटी लोक आहे आमच्याकडे आणि त्यातले 90 कोटी लोक मतदान करतात हे महत्वाचं नाही. फक्त संख्या महत्वाची नाही, आकडा महत्वाचा नाहीये. गुणात्मक दृष्ट्या म्हणजेच योग्य उमेदवार निवडण्यासाठी जो विचार करण्याची लोकांची वृत्ती आहे ती सुद्धा बदलली. म्हणजे गुणात्मक बदल सुद्धा आपल्याला लोकशाहीमध्ये नंतरच्या काळामध्ये दिसून येतो. अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले. भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूपही त्यामुळे बदलत आहे. आणि साहजिकच मग युवा लोकांचे प्रश्न घेऊन नवीन पक्ष निर्माण झाले. त्यांच्या पाठिंब्यावर अनेक इतर पक्ष सुद्धा स्पर्धेत उतरले. आणि जेव्हा दुसरा पक्ष त्यांच्या प्रश्नांची दखल घेऊन उतरतो तेव्हा इतर अस्तित्वात असलेल्या पक्षांना सुद्धा आपल्या अस्तित्वाची लढाई टिकवून ठेवण्यासाठी अशा लोकांच्या प्रश्नांचा विचार करावा लागतो. त्यामुळे लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेमध्ये दिसतात. मग मी म्हटल्याप्रमाणे जेव्हा कोणी स्पर्धेतच नसतो तेव्हा जे पक्ष अस्तित्वात आहे ते त्यांच्या मनमर्जीप्रमाणे कारभार करतात. परंतु जेव्हा कोणीतरी नवीन ज्वलंत प्रश्न घेऊन आपल्या स्पर्धेमध्ये उतरतो तेव्हा त्यांच्या प्रश्नांचा सुद्धा त्यांना साहजिकच विचार करावा लागतो. तेव्हाच ते निवडून येण्याची शक्यता जास्त असते.
तिसरा महत्वाचा मुद्दा लोकशाहीमधला तो म्हणजे लोकशाही विकेंद्रीकरण. या ठिकाणी केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण हे परस्पर विरोधी शब्द आहेत. जेव्हा एकाच व्यक्तीच्या हातात सत्ता असते त्याला सत्तेचं केंद्रीकरण असं म्हणतात. म्हणजे राजेशाही जो कारभार आहे याला सत्तेचं केंद्रीकरण म्हणता येईल. आणि ही लोकशाहीसाठी अजिबात चांगली गोष्ट नाहीये. सत्ता कुठल्याही एकाच व्यक्तीच्या हातात आल्यास तो त्याचा दुरुपयोग करू शकतो. जनहिताचा किंवा जनमताचा त्या ठिकाणी आदर केला जात नाही. म्हणून लोकशाहीसाठी सत्तेचं विकेंद्रीकरण महत्वाचं आहे, केंद्रीकरण नको. मग लोकशाहीमध्ये विकेंद्रीकरण जास्त महत्वाचं आहे. म्हणजे अनेकांच्या हातात सत्ता असायला पाहिजे, बहुमताचा विचार केला गेला पाहिजे, सत्ता ही वाटून दिली गेली पाहिजे, त्याला सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणतात. तर सत्तेचे विकेंद्रीकरण हा मुळात लोकशाहीचा गाभा आहे. विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला जसा आळा बसतो त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधी सुद्धा मिळतात. तर सत्तेचं केंद्रीकरण असेल तर एकाच व्यक्तीच्या हातात सत्ता असते, त्याच व्यक्तीच्या राजघराण्यातील लोक वारंवार पुन्हा सत्तेत येतात. म्हणजे सामान्य लोकांना सत्तेची संधीच मिळत नाही. परंतु जेव्हा सत्तेचं विकेंद्रीकरण होतं तेव्हा अनेक लोकांच्या हातामध्ये सत्ता जाते, अनेक लोकांच्या निर्णयाला महत्व दिलं जातं. आणि जेव्हा अनेक लोकांच्या हातात सत्ता जाते तेव्हा साहजिकच अनेक लोकांना सत्तेमध्ये उतरण्याची संधी मिळते. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये तरतुदी आहेत. स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा अशा स्वरूपाचे ते मार्गदर्शक तत्व आहे. तर मार्गदर्शक तत्व म्हणजे काय की ते मार्गदर्शन करतात की जेव्हा सत्तेचं विकेंद्रीकरण केलं जातं, आपण बघतो की संपूर्ण देशाचा कारभार करणारे ते म्हणजे केंद्र शासन, त्यानंतर राज्य शासन म्हणजे प्रत्येक राज्याचं व्यवहार बघणारे ते राज्य शासन. यावरून केंद्र शासन जरी संपूर्ण देशाचं असलं तरी त्यांना जरी जास्त अधिकार असले तरी राज्य शासनाला सुद्धा विशिष्ट अधिकार दिलेले आहे. त्या अधिकारामध्ये केंद्र शासन भलेही मोठ्या पातळीवरचं असलं तरी ते ढवळाढवळ करू शकत नाही. प्रत्येकाला आपले काही अधिकार दिलेले आहे, ते अधिकार तेच वापरू शकतात. जर केंद्र शासन जर संपूर्ण देशाचं शासन सांभाळत असेल आणि ते सर्वोच्च शासन असेल आणि राज्य शासनाला त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच जर ऐकावं लागलं तर मग राज्य शासन निर्माण करण्याचा अर्थच काय? म्हणजेच या ठिकाणी सत्तेचं विकेंद्रीकरण करताना हा सुद्धा विचार केला आहे की खालच्या पातळीवरील लोकांना सुद्धा त्यांचे काही अधिकार असतात, त्यात वरच्या पातळीवरचे लोक ढवळाढवळ करू शकत नाही. तर त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले. यातील सर्वात मोठा प्रयत्न अर्थातच 73 व 74व्या संविधान दुरुस्तीचा होता. या दुरुस्त्यांमुळे स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच, पण त्यापेक्षाही त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. मग सुरुवातीच्या काळात संविधान जे लिहिलं गेलं ते त्या वेळेनुसार लिहिलं गेलं, काळानुसार त्यात बदल करणं गरजेचं होतं. मग या ठिकाणी 73 आणि 74 जे संविधानामध्ये दुरुस्ती केली गेली, जेव्हा जेव्हा संविधानामध्ये दुरुस्ती केली जाते तेव्हा त्याला एक किती वेळा दुरुस्ती केली गेली हा एक क्रमांक मिळतो. तर 73व्या आणि 74व्या वेळी जी दुरुस्ती केली गेली ती सर्वात महत्वाची मानली जाते, कारण त्यामध्ये खूप व्यापक बदल केला गेला. स्थानिक स्वराज्य संस्थांना किंवा शासन संस्थांना एकतर संविधानाची मान्यता मिळाली आणि त्यांच्या अधिकारामध्ये सुद्धा खूप मोठी वाढ केली गेली. म्हणून 73 आणि 74व्या संविधान दुरुस्तीला अतिशय महत्वाची दुरुस्ती मानली जाते. तर खालील बदल कशामुळे झाले ते सांगू शकाल का असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. की राज्य कारभारात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून त्यांच्या राखीव जागा ठेवण्यात आल्या. काय होतं की आपण कितीही म्हटलं की लोकशाहीमध्ये स्त्री पुरुष समानता यायला पाहिजे, परंतु जोपर्यंत आपण नियम बनवत नाही तोपर्यंत त्या गोष्टी खऱ्या अर्थाने येत नाही. मग जर राखीव जागाच ठेवल्या नसत्या तर कायम नेहमी पुरुषच त्या जागेवर उभे राहिले असते. परंतु जेव्हा राखीव जागा ठेवल्या गेल्या तिथे स्त्रीशिवाय दुसरं कोणी उभंच राहू शकत नसेल तर आपोआप स्त्रियांना सुद्धा राज्यकारभारात समान संधी मिळते. नंतर दुर्बल समाज घटकांना सत्तेत सहभागी होता यावे म्हणून त्यांच्यासाठी
राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. तर आपण पूर्वापार काळापासून बघत आलोय की जो बलवान तोच नेहमी पुढे असतो आणि दुर्बल घटकांना जर राखीव जागाच दिल्या नसत्या तर जे बलशाली लोक आहे, पैशाच्या जोरावर, शक्तीच्या जोरावर किंवा उच्च जमातीचा नेहमीच राज्यकारभारावर प्रभुत्व राहिलं आहे, या लोकांनी त्या निर्बल लोकांना कधीही संधी दिली नसते. म्हणून या ठिकाणी दुर्बल घटकांना सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवल्या गेल्या. त्यामुळे त्यांच्याशिवाय दुसरं कोणी त्या जागेवर उभाच राहू शकत नाही. नंतर राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्यात आला. संविधानात 11 व 12 अशा नव्या 2 परिशिष्टांची भर पडली. तर राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्याचा उद्देश असा की फक्त देशाच्या पातळीवर जो निवडणूक आयोग कार्य करत होता त्याला संपूर्ण एवढ्या मोठ्या देशाचा कारभार करताना सगळीकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देणं शक्य नव्हतं. म्हणून प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा निवडणुका निपक्षपाती आणि न्याय्य दृष्टीने पार पाडण्यासाठी प्रत्येक राज्याचा सुद्धा एक राज्य निवडणूक आयोग असावा अशी त्यावेळेच्या काही तज्ञांचं मत होतं. मग त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाची सुद्धा स्थापना करण्यात आली. आता लोकशाहीमधला पुढचा महत्वाचा भाग म्हणजे माहितीचा अधिकार. RTI आपण असं म्हणतो, राईट टू इन्फॉर्मेशन. म्हणजेच एखादी माहिती सरकारकडून प्रत्येक नागरिकाला मिळाली पाहिजे. तुम्ही राज्यकारभार कसा करतात, जनतेचे पैसे तुम्ही कोणत्या ठिकाणी वापरले, कसे वापरले, हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार पूर्वी जनतेला नव्हता. तो 2003 साली अण्णा हजारेंनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला यश आलं. त्यानंतरच माहितीचा अधिकार अस्तित्वात आला. तर 2005 साली अर्थात त्याला मान्यता मिळाली. आंदोलन खूप आधीपासून चालू होतं, पण खऱ्या अर्थाने हा माहितीचा अधिकार आपल्या संविधानात समाविष्ट केला तो 2005 साली. म्हणून त्याला RTI 2005 ऍक्ट असं म्हणतात. तर माहितीचा अधिकार RTI 2005 ऍक्ट. लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे. आता आपण जसं म्हणतो की लोकशाही ही लोकांद्वारे लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य असतं. मग खरोखर लोकहिताचा विचार केला जातो का? जे निवडून दिलेले लोक आहेत ते खरोखर नंतर लोकांचा विचार करतात का? मग त्यासाठी लोकांचं सक्षमीकरण होणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजेच एकदा निवडून दिलेले उमेदवार जर 5 वर्ष काही प्रगतीच करत नसतील किंवा काय करतात हे जाणून घेण्याचा लोकांना जर अधिकारच नसेल तर मग त्याला खऱ्या अर्थाने लोकशाही कसं म्हणता येईल? म्हणूनच लोकांचं सक्षमीकरण करण्यासाठीच या माहितीच्या अधिकाराला समाविष्ट करण्यात आलं. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असतानाच त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि संवाद जास्त त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस व सुदृढ होत जाते. त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढविण्यासाठी शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे. मग जोपर्यंत नागरिक आणि शासन यांच्यात संवादच होत नाही तोपर्यंत नागरिकांना कळणार कसं की शासन नेमकं काय करतंय? पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्य प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. मग या ठिकाणी जरी लोकांनी निवडून दिलेले उमेदवार असतील तरी पुढचे 5 वर्ष ते मनमानी करतात. मग ते करू नये. त्यात पारदर्शकता असली पाहिजे. त्यांचं उत्तरदायित्वाची त्यांना जाणीव झाली पाहिजे. म्हणून उत्तरदायित्व आणि सुशासन ही लोकशाहीची 2 मूळ वैशिष्ट्य आहे आणि त्यावर जर अंकुश लावायचा असेल तर हे लोक कसा कारभार करतात, काय करतात हे लोकांना जाणून घेण्याचा अधिकार असला पाहिजे आणि या दृष्टीनेच माहितीच्या अधिकाराला महत्व दिलं गेलं. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली. मग त्यामुळे जे मोठमोठे घोटाळे होत होते किंवा भ्रष्टाचार वाढला होता या सर्व गोष्टींना थोडासा अंकुश आला. त्यामुळे कारण लोकांपर्यंत काही माहितीच होत नव्हतं की जनतेचा कररूपी पैसा शासन कशा पद्धतीने वापरतं, लोकहितासाठी वापरतं की त्यांच्या फायद्यासाठी वापरतं, ह्या सर्व गोष्टींवर एक प्रकारे अंकुश लागला गेला आणि एक प्रकारची राज्यकारभारामध्ये पारदर्शकता आली. इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला
म्हणजे 2000 नंतर जेव्हाही काही सुधारणा होत असेल ती नागरिकांचा हक्कच आहे या दृष्टीने त्याकडे बघितलं गेलं. त्यानुसार माहितीचा, शिक्षणाचा व अन्न सुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला आहे. या हक्कामुळे भारतातील लोकशाही निश्चितपणे बळकट झाली आहे. म्हणजेच हा माहितीचा अधिकार येण्यापूर्वी सुद्धा काही हक्क जे आहेत ते कायमस्वरूपी जनतेला मिळाले पाहिजे हे सर्वांनी मान्य केलं. मग त्यामध्ये फक्त माहितीचाच अधिकार नव्हता, तर शिक्षण हे प्रत्येकाला मिळालंच पाहिजे. शिक्षणाचा अधिकार मिळाला. त्यानंतर आपण जे अन्न खातो त्यात भेसळ व्हायला नको, ते योग्य पद्धतीने मिळायला पाहिजे, सकस असलं पाहिजे, तरच तुम्ही एक सुजाण नागरिक, सुदृढ नागरिक बनू शकतात. म्हणून माहितीचा अधिकाराप्रमाणेच शिक्षणाचा आणि अन्न सुरक्षेचा हक्क सुद्धा भारतीयांना मिळाला. नंतर माहित आहे का तुम्हाला की हक्कधारिक दृष्टिकोन म्हणजे काय, किंवा राईट बेस्ड अप्रोच ज्याला आपण म्हणतो. तर स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये भारताचे लोकशाहीकरण व्हावे म्हणून अनेक सुधारणा झाल्या, परंतु त्यात नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाहण्याची दृष्टी होती. गेल्या काही दशकातील सुधारणा मात्र नागरिकांचा तो हक्कच आहे या भूमिकेतून येत आहेत. तर सुरुवातीला काही सुधारणा केली की त्यामध्ये नागरिकांचा फक्त लाभच आहे असा सरकारचा दृष्टिकोन असायचा, परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र हा दृष्टिकोन बदलून तो नागरिकांचा हक्क आहे, अन्न सुरक्षा मिळाली पाहिजे, जनतेला शिक्षण मिळालं पाहिजे, यामध्ये जनतेचा लाभ काय आहे, तो त्यांचा खरं तर हक्कच आहे. म्हणजे नंतरच्या काळात ज्याही सुधारणा करण्यात आल्या त्या नागरिकांच्या लाभाच्या दृष्टीने विचार न करता तो त्यांचा हक्क आहे या दृष्टीने विचार केला गेला, आणि म्हणूनच त्याला आपण हक्कधारित दृष्टिकोन असं म्हणतो. तर अशा प्रकारच्या दृष्टिकोनामुळे शासन व नागरिक यांच्यात संबंधात बदल झाले आणि म्हणूनच त्याला मग हक्कधारित दृष्टिकोन असं म्हटलं गेलं. नंतर भारतीय नागरिकांना रोजगार मिळवण्याचा हक्क असावा असे तुम्हाला वाटते का, यावर तुम्ही चर्चा करा. तर साहजिकच जर तुम्हाला रोजगार मिळाला तरच तुम्ही तुमचं जीवन सुदृढपणे चांगल्या पद्धतीने जगू शकतात. म्हणून नागरिकांना रोजगार मिळाला पाहिजे किंवा रोजगार मिळावा हा सुद्धा नागरिकांना हक्क मिळाला पाहिजे. नंतर सर्वांना निवाऱ्याचा हक्क मिळाला तर आपल्या देशातील लोकशाहीवर त्याचे कोणते परिणाम होतील असे तुम्हाला वाटते. तर साहजिकच जर सर्वांना निवारा मिळाला तर सर्व लोक चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतील, किंवा भारतामध्ये जे काही भ्रष्टाचार किंवा इतर चोऱ्या यासारखे प्रकार होतात किंवा जे कायद्याचं उल्लंघन करण्याचे प्रकार घडतात ते काही अर्थाने थांबतील असं मला वाटतं. तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक न्याय व समता. तर बघूया, सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे. या दोन मूल्यांवर आधारलेला एक नवा समाज निर्माण करणे हे आपले ध्येय आहे. तर या ठिकाणी भारतीय संविधान हे मुळातच सामाजिक न्याय आणि समता या दोन महत्वाच्या तत्वांवर आधारित आहे. संविधानाने त्या दिशेने जाण्याचा मार्गही स्पष्ट केला आहे व त्या दिशेने आपली वाटचालही होत आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवर अन्याय होतो तो दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांना समान दर्जा देणे याचा आग्रह धरणे. तर या ठिकाणी आपण जेव्हा सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणतो म्हणजे नेमका त्याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो की भारतामध्ये अनेक जाती धर्माचे समाजाचे लोक राहतात, तर सर्वांना समान दर्जा मिळाला पाहिजे. कुठल्याही दृष्टीने जातीवरून, धर्मावरून, नंतर त्याच्या गरिबीवरून, श्रीमंतीवरून त्याला कुठल्याही प्रकारचा भेदभाव त्याच्यामध्ये करता कामा नये. सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, समान दर्जा मिळाला पाहिजे. यालाच सामाजिक न्याय प्रस्थापित करणे असं आपण म्हणतो. जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद न करणे व सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे उद्दिष्ट आहे. तर मी अगोदर सांगितलं तुम्हाला की मुळात सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजेच काय, की कुठल्याही व्यक्तींमध्ये जात, धर्म, भाषा, लिंग किंवा तो कोणत्या राज्यात जन्माला आला, आजही आपण बिहारी, तो युपीचा, तो भैया,
तो पंजाबी, तो गुजराती, तो जम्मू काश्मीरी असे जे काही भेदभाव करतो, अरे आपण एकाच देशात राहतो तर सर्व राज्यातील लोकांना समान मानलं पाहिजे. तो कोणत्या राज्यात जन्माला आला, तो कोणती भाषा बोलतो, त्याचं लिंग काय, जन्मस्थान काय, वंश काय, तो गरीब की श्रीमंत, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेदभाव करता कामा नये. असा भेदभाव न करता सर्वांना समान विकासाची संधी उपलब्ध करून देणे हेच न्याय व समानतेचे उद्दिष्ट आहे. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी समाजात सर्व स्तरांवर प्रयत्न करावे लागतात, परंतु शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना विशेष महत्व असते. म्हणजेच या ठिकाणी जेव्हा समाज विचार करतो व्यापक दृष्टीने की भेदभाव करायचा नाहीये, तर ते एक दृष्टीने चांगलं आहे, परंतु सगळ्यात महत्वाची भूमिका असते ती शासनाची. जेव्हा काही गोष्टीमध्ये न्याय तयार केले जातात, नियम बनवले जातात, तेव्हाच लोक त्या पद्धतीने थोडं वागण्याचा प्रयत्न करतात. लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. मग त्यासाठी सर्वच प्रकारचे अगदी तळागाळातील उच्च नीच असतील, कोणत्याही जाती धर्माचे असतील, कनिष्ठ गरीब श्रीमंत असतील, तर सर्वांना ह्या लोकशाहीच्या प्रवाहात आणलं तरच हे उद्दिष्ट सफल होईल, पूर्ण होईल असं आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे समावेष्टित लोकशाहीमुळे समाजातील संघर्षही कमी होतात. या सर्व दृष्टीने आपल्या देशात कोणते प्रयत्न झाले ते आपण यानंतर बघणार आहोत. तर या ठिकाणी जेव्हा अशा प्रकारे सर्वसमावेशक लोकशाही निर्माण होते तेव्हा साहजिकच कनिष्ठ वरिष्ठ हा संघर्ष कमी होतो, गरीब श्रीमंतीतील दरी कमी होते आणि त्यामुळे समाजातील संघर्ष कमी होण्यास सुद्धा मदत होते. तर या दृष्टीने आपल्या देशामध्ये कोणते प्रयत्न झाले ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया.